नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशी छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला इथे मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 11 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की ते ह्या प्रकाराने आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे 9.5 इंच गळा उंची मोजून घ्यायची, म्हणजे जितकी आपल्याला गळा उंची पाहिजे तितकी मोजायची आणि इथे पुन्हा एक रेष अशी मारून घ्यायची. मोंढ्याचा जो आकार दिला तो घ्यायचा कट करून, नंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करायचा, एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. नंतर पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची. नंतरून ह्या रेषेवरती एक शिलाई मारायची. जी खालची रेषा आहे त्याच रेषेवरती आपली शिलाई येईल अशा पद्धतीने ती शिलाई मारायची. गळ्याच्या मधला जो भाग आहे तो असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आणि जो आपल्याला तो 1.5 इंचाचा पॅच काढायचा आहे ना तो असा कट करून घ्यायचा आहे, तो बाजूला ठेवून द्यायचा आणि इथे पूर्ण गळ्यावरती असे कट मारून घ्यायचे. अगदी व्यवस्थित कट मारायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायला मदत होते. बघा, ह्या पद्धतीने अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित अशी दापटीप देऊन आपल्याला हा गळा पूर्ण करायचा आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित जॉईंट करायचं आहे. कुठेही फुगा वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा ह्या पद्धतीने असा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं कट केलं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येते. बघा, ह्या पद्धतीने आपलं कट करून झालेलं आहे. इथे आपल्याला टक्ससाठी पॉईंट टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पेपर, त्याच्यावरती पेपर डबल घडी करायचा, त्याच्यावरती हे कॅनव्हासच्या तुकड्याची डबल घडी करून ह्या पद्धतीने ठेवून पिन लावून घ्यायची. आणि जो वरचा त्या कॅनव्हासचा भाग आहे त्याच्याबरोबर अशी सरळ रेष मारून घ्यायची त्याच्या मापात आणि इकडे एक्स्ट्रा 1 इंच वाढवायचं आहे. खालीसुद्धा 1 इंच एक्स्ट्रा घेऊन या पद्धतीने रेष मारून घ्यायची आणि जी रेष मारली तिथे आपण आता कट करून घेऊया. बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. नंतरून ह्या वरच्या भागापासून 1.5 इंच आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे आणि इथे सुद्धा एक रेष मारून घ्यायची. जे 1.5 इंच आपण कॅनव्हासवर मोजलं होतं तेच 1.5 इंच इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पेपर तो बाजूला ठेवू. कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा, 3 इंच रुंदीची पट्टी घ्यायची, तिला डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची आणि तिला कशाची तरी साहाय्याने असं पलटी करून घ्यायचं. बघा ह्या पद्धतीने पलटी केलं
याचे आपल्याला साधारण 3-4 इंचाचे तुकडे करायचे. आता घ्यायचं सुई दोरा आणि मणी आणि ह्या पद्धतीने आपल्याला मध्ये असं बरोबर एक टाका टाकून आणि मणी लावून घ्यायचा आहे. बटरफ्लाय तयार करायचं आहे. मणी अगदी व्यवस्थित असा पॅक करायचा आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला दुसरं बटरफ्लाय तयार करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता जो पेपर आपण हे केला तोच घ्यायचा आणि ह्या पद्धतीने हे सगळे डिझाईन अशी ठेवून पॅक करून घ्यायची. बघा दोघे बाजूने आपण हे पॅक करून घेतलं. ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. आणि पेपरच्या बाहेर जे निघाला कपडा तो असं कट करून घ्यायचा आहे. नंतरून आपल्याला तर कॉन्ट्रास्ट जे डिझाईन आपण केली त्याच कलरची आपण इथे पायपिंगसाठी क्रॉस पट्टी घ्यायची आहे आणि त्या पट्टीला आपल्याला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता ह्या पट्टीची आपल्याला इथे करायची पायपिंग. त्याच्यासाठी ह्या पद्धतीने ही पट्टी अशी लावून घ्यायची. पट्टी लावून झाली की ती छोटे छोटे कट इथे मारून घ्यायचे. म्हणजे काय होतं ते व्यवस्थित फोल्ड होतं. जितकी जाड बारीक पायपिंग तुम्हाला हवी ना तितकीच पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये इथे शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर इथे काय करायचं, आता असं फोल्ड करायचं आणि इथे सेंटरला एक छोटीशी पॉईंट टाकून घ्यायचा आहे. याचं सुद्धा सेंटरला आपल्याला खडून असं पॉईंट टाकायचा आहे आणि तो सेंटर आणि हा सेंटर मॅच करून इथे पिन लावून घ्यायची. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे डिझाईन कशी करायची ते. इथे आपला हा मणी आपल्याला अडवतोय त्याच्यामुळे तो मणी आपण काढून टाकू आणि इथे सुद्धा पिन लावून घेऊ म्हणजे शिवायला सोपं जाईल. बघा ह्या पद्धतीने इकडनं सुद्धा आपल्याला अशी पिन लावून घ्यायची आहे आणि पिन लावली की आपल्याला पटकन शिलाई मारता येईल आणि परफेक्ट शिलाई मारता येईल. बघा ह्या पद्धतीने शिलाई मारून हा पॅच आपल्याला लावून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो तुम्ही ही डिझाईन नक्की करून बघा. अगदी छान आणि सोपी ही डिझाईन आहे. आता कपड्याला पलटी करून एक्स्ट्राचा पेपर आणि तो कापड कट करून घ्यायचा आहे. हा पेपर सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा आता किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली. आता इथे आपल्याला टक्स मारून घ्यायचे. दोघंही टक्स सारखेच मारायचे आहेत. एक पट्टी घ्यायची, तिला कमरेला लावायचं म्हणून पट्टीला एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाब टीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता सुंदर अशी लेस इथे लावायची आहे. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून आधी एका बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. लगेच आता दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे शिलाई मारून आपल्याला लेस पूर्ण करून घ्यायची आहे. पुन्हा एक पदर आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. सुंदर नवीन डिझाईन आपण आज बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ही डिझाईन खूप सुंदर आणि अगदी छान अशी दिसते. कोणत्याही ब्लाऊजवर उठून दिसणारी ही डिझाईन आहे. त्याच्यानंतर लटकन आपल्याला बनवायचे. चौकोनी तुकडे आपण घ्यायचे कपड्याचे
आणि ह्याप्रमाणे त्याला त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे. एकाखाली एकावर एक अशा अर्धा इंच अंतर सोडून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये नॉट ठेवून बघा या पद्धतीने नॉट ठेवून फोल्ड करायचं आणि सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात आपलं तयार होतं. दोघंही लटकन बनवून झाले की नॉट आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून जॉईन करून घ्यायचे आहे. आणि आता बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज अशी छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन कशी वाटली ते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा. चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.